नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या ह्या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत खुशखबर आणि दिलासादायक देणारी बातमी ही राज्य सरकारकडून आलेली आहे. कारण ह्या लाभार्थ्यांसाठी वाढीव रक्कम मिळणार आहे. त्याबाबतचा अखेर GR आलेला आहे. ह्याच्या आधी फक्त अधिवेशनामध्ये वाढीव रक्कम मिळणार आहे असं घोषणा करण्यात आलेली होती. त्याची आता खरंच अखेर GR आलेला आहे. ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ते GR पाहून घेणार आहोत. त्या GRमध्ये नक्की कोणत्या लाभार्थ्याला वाढीव रक्कम मिळणार आहे, कधीपासून मिळणार आहे, कोणत्या योजनेमधून हा वाढीव रक्कम मिळणार आहे, हे सर्व या GRमधून आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओला एक तुम्ही लाईक द्या आणि RB टेक मराठी यूट्यूब चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन हे ऑन करून ठेवा. कारण मी असे महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आमच्या चॅनलवरती घेऊन येत राहतो, ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ ह्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मग GRमध्ये काय सांगितलेलं आहे पाहून घेऊया. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना हे दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य 1500 वरून 2500 इतके करण्याबाबतचा GR 15 सप्टेंबर 2025ला आलेला आहे. तर अजून ह्याबाबतची माहिती ह्या GRमध्ये खाली दिलेली आहे. आपण सविस्तरपणे पाहून घेऊया. एवढंच झालेलं नाही मित्रांनो. तर इथं आपण आता प्रस्तावनेमध्ये पाहिलं तर आधी प्रस्तावना पाहून घेऊया GRचा. येथे तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. ह्या संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य ₹1500 वरून ₹2500 इतके करण्याबाबत शासनाने दिनांक 3/9/2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आता हा प्रस्तावना झाला मित्रांनो. ह्यामध्ये 3/9/2025 रोजी एक मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्याचा व्हिडिओ आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर आता ह्यामध्ये हे पहा शासन निर्णय. आता प्रस्तावना झाला. शासन निर्णयामध्ये काय सांगितलं पहा मित्रांनो. इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य ₹1500 वरून दरमहा ₹2500 करण्यास ह्याद्वारे शासनाचे मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतुदीमधून करण्यात येईल. तिसरा आहे सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना व सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना ह्या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील. हे मेन पॉईंट आहे. काही लाभार्थ्यांना वाटलं असेल फक्त संजय गांधी योजनेच्या आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना हा वाढीव रक्कम ₹2500 मिळणार आहे असं वाटलं असेल, परंतु तसं नाही. कारण ह्यामध्ये संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे, दिव्यांग लाभार्थ्यांना. आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ ह्या योजनेतील लाभार्थ्यांना मिळणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांना
म्हणजे त्या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे 2,500 रुपये मिळणार आहेत दरमहा. आता पहिला 1,500 रुपये मिळत होते, आता हे 2,500 रुपये हे मिळणार आहेत ह्या योजनेतील लाभार्थ्यांना. 5 पेन्शन योजना आहेत म्हणजे निराधार पेन्शन योजना आहे. त्या 5ही योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार आहेत. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल. हा लाभ आहे ज्या लाभार्थ्याला मिळणार आहे की ज्या लाभार्थ्याचं खातं DBT प्रमाणे बँक खात्याला आधार लिंक असेल, अशाच लाभार्थ्यांना हा 2,500 रुपये मिळणार आहे. जर तुमचं अजूनही बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण हा सदरचा वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे. पुढील महिन्यापासून हा 2,500 रुपये ह्या दिव्यांग लाभार्थ्यांना, ह्या 5 योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार आहे. अजूनही तुमचं आधारला बँक खातं लिंक नसेल DBT प्रमाणे तर लवकरात त्वरित करून घ्या. हे सर्व प्रोसेस तुम्ही पूर्ण करून ठेवा. तुमचं बँक खातं अपडेट ठेवा. सर्व पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील पैसे हे लगेच मिळणार आहेत. ऑक्टोबरपासून हा वाढीव रक्कम मिळण्यास सुरू होणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी. मित्रांनो, काही आता जे विधवा असेल, काही विधवा लाभार्थी असतील, अशा लाभार्थ्यांना संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेमधून जे 1,500 रुपये मिळतं ते त्यांना आता 1,500च मिळणार आहे. त्यांच्यासाठी वाढीव रक्कम नाही. हे यामध्ये काही त्यांच्यासाठी अजूनही घोषणा करण्यात आलेली नाही. हा फक्त GR आहे की दिव्यांग लाभार्थ्यांची वाढीव रक्कम करण्याबाबतचा होता. 5ही योजनेमधून वाढीव रक्कम मिळणार आहे लाभार्थ्यांना. ह्या 15 सप्टेंबर 2025च्या GRमध्ये अखेर संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता तुम्हाला हा GRमधून आपण सविस्तर माहिती तुमच्यासाठी दिलेला आहे. वाढीव रक्कम किती होती, कधीपासून मिळणार आहे, कोणकोणत्या योजनेतून कोणत्या लाभार्थ्यांना मिळेल, संपूर्ण माहिती दिली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक द्या आणि जास्तीत जास्त अशा लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असे महत्त्वाचे व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील. इथेच थांबतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.